महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या 128व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी जाणीवपूर्वक यावेळेस रमाई ग्रंथ महोत्सव उद्घाटन हा उपक्रम आपण या ठिकाणी राबवत आहोत। सध्या देशामध्ये जी प्राप्त परिस्थिती आहे त्या प्राप्त परिस्थितीला जर आपल्याला उत्तर द्यायचं असेल तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलेले, जे आपल्याला लोकशाही दिलेली, ती वाचवणं, ती टिकवणं आणि ती गतिमान करणं म्हणजेच रमाई महोत्सव साजरा करणे। या विचारपीठावरील सर्व मान्यवर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे तहहयात अध्यक्ष डॉक्टर श्रीपाद सबनीस सर, आचार्य रतनलाल सोनाग्रा सर, श्री साळवे सर, गायकवाड साहेब, आमच्यात लताताई, भूषण भाऊ, उपस्थित मान्यवर, नमो बुद्धाय, जय भीम। 12 वर्षापूर्वी मला एक अतिशय वेगळा माणूस भेटला, त्याचं नाव आहे विठ्ठल गायकवाड। अतिशय वेगळा माणूस आहे, प्रेमळ, प्रामाणिक आणि एखाद्या गोष्टीला वाहून घेणं म्हणजे काय याचं जगात उदाहरण द्यायचं असेल, मी पुण्यात नाही म्हणते, जगात उदाहरण द्यायचं असेल तर ते विठ्ठल गायकवाडांचं दिलं जावं असं मी सर्वांना सांगू इच्छितो। विठ्ठल गायकवाडांनी रमाई महोत्सवाचं अध्यक्षपद मला दिलं। गेली 12 वर्षे मी अध्यक्ष आहे। मुख्य आमचा भाग म्हणजे इथं कुठली जात पंथ वगैरे काहीही नाही, कुठल्याही जातीच्या माणसाचं इथं स्वागत आहे। महत्वाची एक अट, त्यांनी रमाईंच्या चरणी नतमस्तक व्हावं। तुम्ही म्हटलं जायचं की त्याला हातावर शीळ ठेवून लढणारे आमचे धडपडे मित्र विठ्ठल गायकवाड आणि उपस्थित सर्व माझ्या मित्रांनो, आज एक या ठिकाणी आता रमाई महोत्सवाचं जे सुरुवात होत आहे आणि फार आनंद होत आहे की डॉक्टर श्रीपाद सबनीसांच्याच हास्य होत आहे, त्यामुळं हा परिस्पर्श या महोत्सवाला लाभला आहे, त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांनाच एक अतिआनंद होत आहे। आता रमाईचं जे स्मारक जे झालेलं आहे, आज मला सांगायला आनंद वाटतो की आंबेडकरी चळवळीचं विचार केंद्र म्हणून त्याला पुणे शहरात आता मान्यता मिळाली। आंबेडकरी चळवळीचं आश्रयस्थान, आंबेडकरी चळवळीचं हक्काचे ठिकाण, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याच्यात ही जी वास्तुकलं हे जे स्थान निर्माण जे झालं, खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो की हक्काचं ठिकाण झालेलं आहे। आता आमचा पुढचा लढा इथंच आम्ही सुरू करतो। आपल्याला विदित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन मालधाक्या चौकात निर्माण झालं। पूर्ण आंबेडकरी चळवळीची मागणी आहे की त्या ठिकाणी असलेली 5 एकर जागा आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक महान आणि मोठं स्मारक करण्याची जी इच्छा आहे त्याच्या खऱ्या अर्थाने आम्ही लढ्याला सुरुवात केली, हे देखील या ठिकाणी विदित करू इच्छितो। रमाई महोत्सवाचं स्वरूप दरवर्षी बदलत आहे, तर या 12 वर्षाच्या तपश्चर्येचं फळ म्हणून विठ्ठल गायकवाड आणि प्रमोद आडकर या निष्ठावंत जोडीनं एक हिंदू धर्माचा प्रतिनिधी आणि दुसरा बौद्ध धर्माचा प्रतिनिधी, या दोघांची सांस्कृतिक मैत्री आणि वैचारिक मैत्री रमाईच्या पायाची शपथ घेऊन झालेली आहे। आणि रमाईच्या महोत्सवाची ही संकल्पना या दोघांच्या मैत्रीतून, या दोघांच्या संयोजनातून
आज सिद्ध होताना मी ही साक्षीदार आहे. या संबंध महोत्सवामध्ये हा महोत्सव केवळ आंबेडकरवादी चळवळीचा नाही, केवळ दलित समाजाचा नाही, हा मानवतेचा महोत्सव आहे. माणसाला जोडण्याची प्रक्रिया या रमाईच्या पायाशी घडते. रमाई हे समर्पणाचं द्योतक आहे, समर्पणाचं प्रतीक आहे. बाबासाहेब आंबेडकरांसारखा महापुरुष संबंध देशाच्या जनतेला समर्पित होता. त्यांचा त्याग उच्च दर्जाचा होता. बाबासाहेबांचा त्याग भारतासाठी आणि रमाईचा त्याग बाबासाहेबांसाठी, बाबासाहेबांचं समर्पण देशासाठी आणि रमाईचं समर्पण बाबासाहेबांसाठी, अशी समर्पणाची आणि त्यागाची स्पर्धा जणू या पती पत्नीमध्ये मला दिसते. अत्यंत हाल अपेष्टा सहन करताना रमाईनं आमच्या भगवान देणीनी गायल्याप्रमाणे गौऱ्या थापून संसार उभा केला. जाऊबाई लक्ष्मी, त्यांचा भाऊ शंकर, पुतण्या मुकुंद आणि आपली 4-5 मुलं, अशा 8 लोकांचं कुटुंब बाबासाहेब प्रदेशात असताना त्यांच्या तुटपुंज्या पैशावरती आणि शेण्या जमा करून माझ्या मातेनं रमाईनं कष्टानं संसार उभा केला. तो संसार बाबासाहेबांच्या संबंध निष्ठेचा संसार होता. बाबासाहेब या देशातल्या सर्व लोकांच्या संसारासाठी झडत होते आणि रमाई माता बाबासाहेबांचा संसार अशा प्रतिकूलतेमध्ये ती यशस्वी करत होती. आणि म्हणून बाबासाहेबांचा त्याग आणि रमाईचा त्याग मला दोन्हीही महत्वाचा आणि मोलाचा वाटतो. माता रमाई ती पौर्णिमेला उपवास करायच्या, हे बाबासाहेबांना मान्य नव्हतं, पण रमाईची निष्ठा विठोबावर होती आणि त्यांच्या उपवासाची संबंध बाबासाहेबांसाठी ते उपवास करायच्या. बाबांच्या आयुष्यासाठी, बाबांच्या विचारासाठी, बाबाच्या शिक्षणासाठी रमाईने केलेले उपवास हे प्रसिद्ध आहे. आणि रमाई स्वभावाने भयंकर कडक भैयासाहेब आंबेडकरांनी देऊन ठेवलेलं आहे. माझी आई अत्यंत शिस्तबद्ध आणि कडक होती. कधी वाईट वागलेलं तिला आवडत नव्हतं. अशा प्रकारच्या संस्कारात 5 मुलाचं संगोपन करत असताना ही माता ही जटली, कपली, संबंध त्याग केला आणि संसार उभा केला. हा उभा करत असताना 5 पैकी 4 मुलं मातीच्या आडतीला जाताना पाहावी लागली. सर्वार्थाची प्रतिकूलता, खाणं पिणं अत्यंत अपुरं, आरोग्यदायक अशा प्रकारचं नाही. आणि म्हणूनच या उत्सवामध्ये वेगवेगळं स्वरूप धारण करताना आरोग्याचा प्रश्न राहुलच्या माध्यमातून आज सकाळी आपण प्रबोधनाचा विषय म्हणून तुम्ही ठेवला. रमाई महोत्सवाचं एक एक्सपान्शन आरोग्याच्या दृष्टीनं झालेलं आहे. आंबेडकरवादी चळवळ, आंबेडकरवादी विचार, मानवाचा विचार हा केवळ सामाजिक क्रांतीचा विचार नाही, देशाच्या क्रांतीचा विचार नाही, ती आरोग्य क्रांती ही आहे, ती शिक्षणातली क्रांती व्हावी या दृष्टीने रमाईच्या पायाशी सर्वजण येतात. येथे ब्राह्मणापासून अनेक जाती धर्माचे लोक इथे येतात आणि महोत्सवामध्ये जो बदल मला दिसतो यावर्षीचा तो अत्यंत अभिनंदनीय अशा प्रकारचा बदल आहे. श्रद्धांचा सन्मान करणारे बाबासाहेब इथे हिंदू, मुसलमान, शीख, मुसलमान, ईसाई, ख्रिश्चन ही सर्व जाती धर्माची माणसं स्वातंत्र्यपूर्ण जीवन जगू शकतात, पण एकोप्यानं जगावं अशी बाबासाहेबांची इच्छा होती. आणि संविधानातला बाबासाहेबांचा जो विचार आहे तोच या महोत्सवामध्ये, रमाईच्या नावाच्या पवित्र नावाच्या महोत्सवामध्ये आमचे विठ्ठल गायकवाड आणि प्रमोद रावांनी जाणीवपूर्वक या ठिकाणी ही पेरणी केलेली आहे. हा उत्सव केवळ दलितांचा आणि आंबेडकरवाद्यांचा होता कामा नये. तो ख्रिश्चन धर्माचा, मुसलमान धर्माच्या माणसालाही विसावा मिळावा, इथे दिलासा मिळावा, विश्वास मिळावा. कारण मातेला जात पात नसते. माता ही धर्माच्या आणि जातीच्या पलीकडली असेल. मातेला देशही नसतो आणि म्हणून सर्व अर्थानं मातृत्व वंदनीय आहे. रमाईचं मातृत्व हे वंदनीय आहे. तिनं आपली 4 मुलं त्याग करून
अन्न पाण्या वाचून तडफडताना, औषधा वाचून तडफडताना तिने डोळ्यानं पाहिले, अनुभवलेली आहे. त्यावेळेस त्या मातेचं अंतःकरण किती रडवेलं झालं असेल. आणि ती पत्र ज्यावेळेस इंग्लंड अमेरिकेमध्ये बाबासाहेबांजवळ पोरं पोहोचत असत, त्यावेळेस आपल्या आवडत्या मुलांचा मृत्यू अनुभवताना पत्रातून वाचत असताना त्या पत्राच्या प्रत्येक अक्षरामध्ये बाबासाहेबांना आपल्या मुलाचा चेहरा दिसत असेल. ती यातना किती असेल, वेदना किती प्रकारची असेल. हजारो ग्रंथ त्या दुःखाच्या वेदनेवर निर्माण व्हावेत अशा प्रकारची वेदना या पती पत्नीने भोगलेली आहे. आणि म्हणून हे दुखावलेलं अशा प्रकारचं मातृत्व, हे समृद्ध मातृत्व, हे पोरकं झालेलं मातृत्व, हे संबंध समाजातली सर्व धर्माची मुलं, सर्व धर्माची जनता माझी लेकरं आहेत असं समजून बाबासाहेबांनी रमाईनं या देशाच्या प्रत्येक माणसावरती प्रेम केलं. दलितावरती विशेष प्रेम केलं, कारण त्याला विशेष प्रेमाची गरज होती, हक्काची गरज होती, नैसर्गिक हक्क मिळवून द्यायची गरज होती, न्यायाची गरज होती. सामाजिक न्याय, धार्मिक न्याय, राजकीय न्याय हा हवाच होता. आणि माणूस म्हणून जगण्याचा न्याय हवा होता, तो बाबासाहेबांनी दलितांना मिळवून दिलाच. पण या देशातल्या ब्राह्मणाला, या देशातल्या मारवाड्याला, या देशातल्या कोळ्या माळ्याला, या देशातल्या पाटलाला, मुसलमानाला, ख्रिश्चनाला सुद्धा बाबासाहेबांनी समर्थ अशा प्रकारचा न्याय दिला, स्वातंत्र्य दिलं, समता आणि बंधुतेचं तत्वज्ञान दिलं, सामाजिक न्यायाची संकल्पना दिली आणि अत्यंत महत्वाची अशी लोकशाही दिली. हा लोकशाहीचा विचार या देशामध्ये रुजवण्याचा प्रयत्न बाबासाहेबांच्या विचारातून घडला. आताच श्रीपाल परमेश्वरांनी जी अत्यंत तुमची गाठी विचारायची आणि एका शिखरावर नेऊन आपल्याला खरोखरच श्रीपाल मौलिक बाबा त्यांनी जे सांगितलं की हे कुटुंब असं आहे की सदाशिव पेढेतून या बाजूला आहे. पण आणखीन एक आश्चर्याची बाब फक्त आपल्याला की सदाशिव पेठेमध्ये कधीही बुद्ध जयंती साजरी झाली नाही. पण प्रमोद आरखेने सदाशिव पेठेमध्ये भरतनाट्य मंडळा शेजारी भारत इतिहास संशोधक मंडळात भगवान बुद्धाची जयंती साजरी केली. मी तिथे अध्यक्ष होतो आणि त्यांच्या मातोश्रींनी बुद्धावरती अप्रतिम भाषण दिलं. हे लक्षात ठेवा की बुद्ध देखील सदाशिव पेठेतून गेला, ते सदाशिव पेठेतून आले नाही. तर हा देखील महत्त्वाचा विक्रम त्यांच्या जीवनामध्ये आपण नोंदवून घेऊया. या ठिकाणी रतनलाल सोनवणे यांचं समग्र साहित्याचं लिहिलं, त्यात चूक झालेली आहे. ते साहित्याची ही दीर्घ झालेली आहे. आपल्याला माहिती आहे की फुलेंना लोक त्यांचं व्याकरण तपासत होते. आता चुकीनं विठ्ठलनी अभ्यास तयार केला, तो दुरुस्त करून घेऊया. आणि हा जो ग्रंथ आणि साहित्य महोत्सव हा खूप चांगल्या पद्धतीने होईल आणि रमाईचा महोत्सव हा भारतामध्ये एक आगळा वेगळा घडला जाईल या शुभेच्छा मी आपल्याला. महाकारुणिक तथागत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिबा ज्योतिरावजी फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाऊ, माता सावित्री, माता रमाई, माता अहिल्या, राष्ट्रमातांना त्यांच्या कर्तृत्वाला अभिवादन करून आजच्या या माता रमाई महोत्सवाच्या सर्वकालीन अध्यक्ष आमचे मित्र प्रमोद यादकर, आपल्यापुढे या महोत्सवामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण मार्गदर्शन ज्यांनी आता केलं ते मराठी साहित्यातील एक अग्रणी थोर साहित्यिक आदरणीय श्रीपाल सबनीस साहेब, आंबेडकरी विचारांचे ज्येष्ठ अभ्यासक विचारवंत आमचे मित्र रतनलालजी सोनग्रा साहेब, आंबेडकरी चळवळीतील आमचे अतिशय धुंगार नेते नगरसेवक आमचे मित्र साहेब अविनाथजी, त्याचबरोबर या महोत्सवाच्या म्हणजे पडद्याच्या आतून आणि पडद्याच्या बाहेर सतत सातत्याने या महोत्सवाचं पुढे नेण्याचं काम त्यांनी केलं आहे. त्या आदरणीय दत्ताताई राजगुरू, आपण सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी, मी अजिबात अध्यक्ष आहे म्हणून जास्त बोलणार नाही. तर आमचं एक अतिशय महत्त्वपूर्ण रमाई बाबत बाबासाहेब आंबेडकरांच्या महत्त्वाचं भाषण झालेलं आहे. या निमित्ताने अध्यक्ष म्हणून बोलताना मी एवढंच म्हणेन की बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल बोलायचं म्हटलं तर आपल्याला तासन तास खूप बोलता येईल.
माझा असा निश्चित असं ठाम खात्री आहे की भगवान गौतम बुद्धानंतर या देशात या जगात ज्ञानप्राप्त झालेला जर कोणी असेल ते प्रज्ञावंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपण जे संविधान बोलतोय त्या किंवा संविधानामध्ये त्या खऱ्या अर्थाने त्यांच्या ज्ञानाचं प्रतिबिंब पडलेलं आहे आणि त्या संविधानाची काय जादू आहे ते आपण अलीकडच्या काळामध्ये पाहिलेलं आहे. एक गोष्ट झालेली आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं या देशाला, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामध्ये पाहिलेलं स्वप्न मात्र अजून काही साकार झालेलं नाही. हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. एक अभ्यासक म्हणून माझं निरीक्षण नोंदवताना एकच म्हणेल की संविधान म्हणजे काय आहे, तर या देशाची जी लोकशाही आहे ती लोकशाही ज्या विचाराने अधोरेखित केलेली आहे त्यांनी एक राज्यसंस्था निर्माण केली आणि बाबासाहेबांनी खऱ्या अर्थाने एक अतिशय महत्त्वपूर्ण महान असं एक चिरंतन असं काम केलं. बाबासाहेबांनी जेव्हा संविधान दिलं त्यावेळेला आपल्या देशातील सर्व राज्यकर्त्यांनी संविधान सभेतल्या अनेक लोकांनी त्यांच्याबद्दलची गौरवपूर्ण जी भाषणं केली त्याच्याकडे जेव्हा मी पाहतो तर काय काय बोलावं त्यांनी. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान म्हणजे एक प्रकारचं एक जिवंत डॉक्युमेंट आहे, म्हणजे ते दररोज जन्माला येतं असं म्हटलं तरी काय. या देशाच्या जीवनामध्ये दररोज जो उगवतो त्या दररोजच्या उगवण्यामध्ये ज्या काही या देशाच्या लोकशाहीशी निगडीत ज्या काही घटना घडतात त्या घटनांचा अन्वयार्थ त्याच्यामधून जर काही प्रश्न निर्माण झाले असेल त्याचं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर या देशातल्या सर्वांना आपल्या सर्वांना राज्यकर्त्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाकडे जावं लागतं. म्हणून हे संविधान हे ज्याला ज्या म्हणतं ते जिवंत डॉक्युमेंट आहे. त्यांच्याबद्दल बोलताना बाबासाहेब किती महान विद्वान होते त्याच्याबद्दल एक संविधान सभेतला एक पट्टाभी सीतारामय्या नावाचा एक म्हणजे काँग्रेसचे ते नेते असतात पण त्यांनी 3 शब्दामध्ये त्यांचं वर्णन केलं की बाबासाहेब कुठल्या बुद्धीचा रोलर तुम्ही वापरला त्या संविधानासाठी. व्हॉट रोलर इंटेलेक्ट रोलर म्हणजे तुम्ही ज्याला त्यांच्या शब्दामध्ये सांगते की तुमचा आम्हाला पराभव करता येत नव्हता, तुमच्याशी आम्हाला युक्तिवादही करता येत नव्हतं आणि तुम्ही कधीच हारत नव्हता. अशा प्रकारची तुमची जी कामगिरी आहे की तुम्हीच अबव ऑल अशा प्रकारचं तुमचं ते काम आहे. खूप गोष्टी त्या संविधानामध्ये आणि म्हणून चिरंतन डॉक्युमेंट तुम्ही या देशाला दिलं. लोकशाही तुम्हाला दीपस्तंभ आहे. तुम्ही बाबासाहेबांच्या संविधानाबद्दल का बोलतो तर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या कर्तृत्वाच्या मागे सरांनी सांगितल्याप्रमाणे की जी काही शक्ती होती ती शक्ती होती आमच्या रमाईचा त्याग. मित्र नुसतं रमाई म्हटलं गेलं त्याग नुसतं माता बघितलं नाही आपण सर्वांना प्रत्येकाला रमाई म्हटल्यानंतर त्याचा आमच्या नामदेव ढसाळने कविता लिहिली सर रमाई कविता मला पाठ नाही पण त्याच्यामध्ये अर्थ असा आहे की लोक म्हणतात की चंदन फार त्यागी चंदनाचे म्हणजे तू चंदनासारखा त्यागी चंदन पण नामदेव असं म्हणतो की चंदना तुझं माझ्या रमाईने तुझं मूल्य कमी केलं, माझी रमाई तुझ्यापेक्षा जास्त त्यागी म्हणजे अशा प्रकारची तर अशी ही रमाई तिच्यामुळे बाबासाहेब पण बाबासाहेबांनी जे केलं ते प्रचंड म्हणजे ऐतिहासिकच आहे. आता ते पुढे जाणारच आहे. आपल्या प्रत्येक येणाऱ्या प्रत्येक पिढीच्या जीवनात बाबासाहेब आहे तोपर्यंत रमाई आहे. तर रमाईचं आपण शब्दामध्ये तिला पकडू शकत नाही आणि थोडक्यामध्ये बोलूनही चालणार नाही पण तो रमाईने बाबासाहेब आपल्याला दिला असं बाबासाहेबांची दिमाई आपण पाहिली नाही पण रमाई होती आणि रमाईने किती त्याग केला तेही पण नाही तर त्या त्यागाचं जरी आपण मूल्य समजलं तरी मला असं वाटतं आपल्या माता भगिनी आपल्या मुली त्यांना देखील खूप चांगला म्हणजे मी माझ्या मुलीला जर काय भेट द्यायचं असेल तर रमाईची पुस्तक भेट द्यायचं तेव्हा आणि आपल्या देशाचा इतिहास सगळ्या मातांनीच घडवला. जिजाऊने जो इतिहास घडवला तो देखील अभूतपूर्व. अहिल्याने जो इतिहास घडतो देखील अभूतपूर्व.
आणि सावित्रीने घडवलेला इतिहास देखील अभूतपूर्व आहे. या देशामध्ये या सगळ्या क्रांतिकारी महिलांमध्ये माझी रमाई देखील आहे. म्हणून मी आजचा हा जो महोत्सव विठ्ठलराव तुम्ही आयोजित केला आणि या महोत्सवामध्ये खूप म्हणजे तुम्ही मगाशी बरोबर म्हणला की चांगली माणसं आलेली आहेत माझ्यासह. तर खरोखर या पृथ्वीतलावर पुण्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे सामर्थ्यशाली ज्या काही गोष्टी आहेत त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी भागलेली जी काही भूमी असेल ती आमची रमाईची भूमी आहे. पलीकडे तो फुल्यांचा वाडा आहे जसा आहे पण क्रांतिकारी तशी ही रमाईची भूमी देखील विठ्ठलराव तुम्ही क्रांतिकारी केली आणि अशा संस्था त्या निर्माण झाल्याच्याबद्दल मला खूप आणि त्यासाठी आम्हाला त्याच्यात सहभागी होता आलं याच्याबद्दल आनंद आणि अभिमान वाटतो. भगवान गौतम बुद्ध परमपूज्यनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे सर्व महापुरुषांना अभिवादन करून आज महामाता रमाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकच्या वतीने जो रमाई महोत्सव साजरा होतो आणि 12 वर्ष सातत्याने हा रमाई महोत्सव साजरा केला जातो. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ते अध्यक्ष आडकर दादा, तसेच मराठी साहित्य संमेलनाचे सबनीस सर, तसेच रतनदादा सोनाग्रा, माझ्या सभागृहातील नगरसेवक अविनाशी साळवे, तसेच माजी नगरसेवक आमचे बाबू आगसकर आणि ॲडव्होकेट आदरणीय देवदेव गायकवाडजी, तसेच इथे जमलेले माझ्या बंधू आणि भगिनी. आज जसं दादांनी सांगितलं की रमाईंचा त्याग बाबासाहेबांच्या बरोबर केलेला, पण खरोखर त्यांनी जे आता आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे ते अगदी घेण्यासारखं आहे. आणि आज 12 वर्ष हा रमाई महोत्सव इथे सातत्याने साजरा होत आहे आणि त्या कार्यक्रमाला नेहमी सबनीस सरांचं आम्हाला मार्गदर्शन असतं आणि त्यांना आणि अध्यक्षसुद्धा आडकर दादा असतात. त्यामुळं हा कार्यक्रम आज 12 वर्ष पूर्ण झालेले आहे. जसं त्यांनी सांगितलं की हे जसं आता रमाईंच्या जागरांच्या निमित्ताने जे आपण ते वाचाल ते वाचाल हे जे ग्रंथ ठेवलेले आहे त्यांनी सर्वांनी त्याचा फायदा घ्यावा आणि चांगले मार्गदर्शन करणारे आपल्याला पुस्तकं मिळतील. तर माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना ते नम्र विनंती आहे, 1 ते 7 फेब्रुवारीपर्यंत हा कार्यक्रम सातत्याने चालू राहणार आहे, संध्याकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत. आणि हा कार्यक्रम ज्यांनी तन मन धन जसं विठ्ठलदादांनी सांगितलं 12 वर्षे सतत हा कार्यक्रम चालू आहे आणि कधीही बघितलं तर विठ्ठलदादा कुठं आहेत, आपले रमाईंचे इथं बसलेलेच आहेत. त्यांना रात्रंदिवस काही कधी झोप येत नाही, कधी भूक लागत नाही, कधी काय नाही. आणि असं या पद्धतीने त्यांनी हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि असेच कार्यक्रम सातत्याने याच्यापेक्षाही मोठे होत. आणि कसं आता बाबू दादांनी पण सांगितलं तर ज्या काही अडीअडचणी असतील ना, आमचे आमदार दादा त्यांनी पण सांगितलं काही जरी असलं, पुन्हा आमचे साळवे दादा असतील त्यांनी पण सांगितलं का या महोत्सवासाठी काय काय लागेल तर आम्हाला तुम्ही हे सांगा, आम्ही जरूर तुम्हाला थारीचा वाटा का होईना पण मदत करू आणि हा कार्यक्रम सातत्याने चालू ठेवू. आणि आज हा कार्यक्रम आपण सर्वजण आलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी तुमचं सर्वांचा आभार मानते आणि माझे 2 शब्द संपवते. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत.